मित्रांनो, तुम्हालाही माझ्यासारखं आपल्या घरात कोण भूत बनला आहे आणि कोणी पुनर्जन्म घेतला आहे याविषयी जाणून घ्यायचं आहे का? कोणाला मोक्ष मिळाला आहे की नाही हे जाणून घेण्यासाठी भगवान श्रीकृष्णांनी भगवद्गीतेच्या 8व्या अध्यायातील श्लोक 25 मध्ये सांगितलं आहे की धूमो रात्रीस्तथा कृष्ण हा षण्मासा दक्षिणायनम तत्र चांद्रमस्य ज्योतिर्योगी प्राप्य निवर्तते। याचा अर्थ जेव्हा सूर्य दक्षिणायनमध्ये असेल म्हणजे दक्षिणायनचा अर्थ असा की सूर्य 21 जून नंतर दक्षिणायनमध्ये जातो आणि 6 महिन्यापर्यंत दक्षिणायनमध्येच राहतो। याचा अर्थ जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर या महिन्यामध्ये सूर्य दक्षिणायनमध्ये असतो आणि या महिन्यात कृष्ण पक्षाच्या रात्री म्हणजे प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेनंतरच्या 15 दिवसामध्ये जेव्हा चंद्र आपला आकार घटवत असतो यावेळी जो पण व्यक्ती मरतो मग त्याने कितीही चांगले कर्म केले असतील तरी त्याला मुक्ती मिळत नाही, त्याला पुनर्जन्मच घ्यावा लागतो। सांगायचं झालं तर तुमच्या घरातील कोणाचाही मृत्यू जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये झाला असेल तर गीतेनुसार ती व्यक्ती परत जन्म घेईल किंवा भूत बनून या धर्तीवरच भटकत राहील।